बाळ आता हे सांगायला जर सुरुवात केली तर फार मोठी यादी होईल, तुला कल्पना आहे. कारण 62 वर्ष, त्याच्यापेक्षाही जास्त दिवस झाले. तर अगदी सुरुवातीला जे मी पार्श्वगायन सुरू केलं तेव्हा वसंतराव जोगळेकरांनी एक पिक्चर काढलं होतं. ही गोष्ट आहे 46ची, 1946. ते त्या पिक्चरचं नाव होतं आपकी सेवा मी, आणि त्याचे म्युझिक डायरेक्टर होते दत्ता डावजेकर. तर त्यात मी 2 गाणी गायले होते. पण तरी सुद्धा मी प्लेबॅक सिंगर म्हणून बाहेर पडले नव्हते, कारण मी विनायकरावांकडे नोकरी करत होते आणि मला फिल्ममध्ये काम करावं लागायचं. पण हे त्याच्या जोडीला म्हणून मी प्लेबॅक त्याला दिला. आणि तो वसंतराव माझ्या फारच चांगले ओळखीचे असल्यामुळे, म्हणजे वसंतराव जोगळेकर, आणि त्यांनी मला नेलं आणि दत्ता डावजेकरांची मी ती गाणी गायले होते. इथून सुरुवात झाली. त्यानंतर 47 साली ऑगस्ट महिन्यात विनायकराव वारले आणि ते वारल्यानंतर कंपनी बंद झाली, प्रफुल्ल चित्र. आणि प्रफुल्ल बंद झाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर एक असा प्रश्न आला की आता आपण काय करायचं. आणि पगार इतळला इतका थोडा होता आणि तो पगार साठलाही होता. आणि कंपनी बंद झाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की आता तुमचं तुम्ही बघा. तर ती जागा सुद्धा कंपनीची होती, नाना चौक. तर त्या जागेमध्ये मग मी जाऊन, मला थोडे पापा बुलबुले म्हणून जे आमचे कॅमेरामन होते त्यांनी मला हेल्प केली आणि ते मला एका म्युझिक डायरेक्टरकडे घेऊन गेले. त्याचं नाव होतं हरिश्चंद्र बाली. आणि तिथं मला पहिल्यांदा 300 रुपये मिळाले. त्यातले पैसे आणून मी नाना चौकात पहिल्यांदा दिले, 100-150 रुपये. आणि ते आम्ही आता इथं भाड्याने राहणार म्हणून सांगितलं आणि तिथं आम्ही राहायला लागलो. आणि तिथून माझे हे प्लेबॅकचं सुरू झालं. तिथं मला एक कोणीतरी असा एक्स्ट्रा सप्लायर होता, त्याने माझं गाणं ऐकलं. तो पठाण होता. त्याने जाऊन मास्टर गुलाम हैदरला सांगितलं. आणि मास्टर गुलाम हैदरची ती शेवटची 2 पिक्चर्स होती. त्यांनी मला निरोप पाठवला की लताला म्हणा तू ये, मला ऐकायचंय. मी गेले, त्यांना गाणं ऐकवलं, त्यांना गाणं आवडलं. त्यांनी मला गाणं बसवलं शहीद पिक्चरचं, जे दिलीप कुमार वगैरे होता त्याचं. पण त्या पिक्चरचे जे प्रोड्युसर होते त्यांनी सांगितलं की हा आवाज चालणार नाही आम्हाला, कारण हा आवाज अतिशय पातळ आहे आणि आमच्या हिरोईनला सूट होणार नाही, लहान मुलीसारखं वाटतं आणि हा सूट होणार नाही. म्हटल्यावर त्यांनी मास्टरजींना राग आला. आम्ही त्यांना मास्टरजी म्हणत होतो. आणि ते म्हणाले की लता तू माझ्या बरोबर चल. आणि ते मला घेऊन गेले आणि स्टेशनवरती त्यांनी मला ते गाणं शिकवलं, म्हणजे नुसतं म्हणून दाखवलं. असा त्यांच्या हातात एक डब्बा होता सिगरेटचा, त्याच्यावर ताल धरून. आणि मी ते म्हटलं आणि ते त्यांना आवडलं. आणि ते मग मला बॉम्बे टॉकीजमध्ये घेऊन गेले आणि तिथं त्यांनी मला पहिल्यांदा ते गाणं माझ्याकडनं घेतलं आणि तिथून मला हा ब्रेक मिळाला. ते गाणं चालू असताना मला अनिल विश्वासजींनी ऐकलं, मग मला त्यांनी बोलवलं. खेमचंद प्रकाशजींनी ऐकलं. खेमचंद प्रकाशजींचं महलच्या आधीचं माझं पिक्चर होतं जिद्दी. त्या पिक्चरमध्ये मी चंदा रे जारे जारे गाणं गायले होते. एक किशोर कुमार बरोबर गाणं गायले होते. किशोर पण त्यावेळेला माझ्या बरोबरच पहिल्यांदा आला. आणि ही गोष्ट श्यामसुंदरना कळली. श्यामसुंदरनी मला बोलवलं. बाजारचं गाणं नौशाद साहेबांनी ते गाणं माझं रेकॉर्ड होत असताना ऐकलं, बाजारचं गाणं, साजन की गलियां छोड़ के. त्यांनी मला बोलवलं आणि त्यांचं पहिलं पिक्चर मी, एकच गाणं होतं माझं, चांदनी रात म्हणून, पण ते मी काही धरत नाही. पण मी त्यांच्याकडे गायला लागले ते दुलारी. दुलारी मग नंतर अंदाज आधी लागला असेल, पण दुलारी आधी सुरू झाला. त्या तऱ्हेने मला मग कामं मिळत गेली. मग शंकर जयकिशन, अनिल विश्वास ज्यावेळेला माझं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा त्यांनी काय केलं की माझं रेकॉर्डिंग चालू असताना राज कपूरला बोलवलं आणि राज कपूरला सांगितलं की ही एक नवीन मुलगी आली आहे, तू हिचं गाणं ऐक. राज कपूरनी माझं गाणं ऐकलं आणि त्यांनी मला 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी बोलवणं पाठवलं बरसातसाठी. आणि तिथून शंकर जयकिशनची माझी ओळख झाली. बरसातची मी गाणी केली. त्याच वेळेला श्यामसुंदरचं पण मी तुला सांगितलं, त्यांचं पण झालं होतं, नौशाद साहेबांचं पण झालं.
आणि मग मला हळूहळू काम माझं वाढायला लागलं. मग मला SD बर्मनकडनं पण आमंत्रण आलं आणि मग आपले सज्जाद हुसेन, सलीलदा आले होते त्यावेळेला, नुकतेच आले होते. सलीलदांनी मला बोलवलं होतं, त्यांचा एक कार्यक्रम होता, तो मी कार्यक्रम ऐकला आणि बिमलदांकडे आम्ही गेलो होतो स्टुडिओमध्ये. तर मग सलीलदांनी तिथं पहिल्यांदा मला ते गाणं रेकॉर्ड करायचं होतं ना, आजारी या निंदिया, त्यांचा 2 बिघा जमीन मधलं ते गाणं मग आम्ही रेकॉर्ड केलं. मग अर्थात सलीलांचं काम मग सुरू झालं. मग त्यांची बंगाली गाणी मी गायला लागले. ह्याप्रमाणे मग सी रामचंद्र पण त्याच वेळेला येतात. सी रामचंद्रांचं अनारकली. मी त्यांच्याकडे अनारकलीच्या आधी मी 46 साली गायले होते, किस्मत हमारे साथ है, जलने वाले जला करे. पण एक प्लेबॅक सिंगर म्हणून जे गायला लागले तर मग ते अनारकली आलं. मग अनेक पिक्चर्स त्यांची पण आली, नौशाद साहेबांची पण पिक्चर सुरू झाली. पिक्चर रिलीज व्हायला लागली तशी तशी माझं नाव जास्त व्हायला लागलं. त्याच्यात अतिशय वाईट एक घटना हीच होती की खेमचंद प्रकाश यांचं पिक्चर म्हणजे माझं आएगा आनेवाला गाणं यायचं होतं. ते पिक्चर रिलीज झालं त्यावेळेला ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांना फक्त कोणीतरी जाऊन बातमी दिली की तुमचं आएगा आनेवाला गाणं पॉप्युलर झालंय खूप, आणि ते गेले. पण ते माझ्यावर फार प्रेम करायचे. हे मैत्र जीवाचे आहेतच. मदन मोहन येतात मध्ये, त्यांना मी राखी बांधत होते, हेमंत कुमार. पण ते खरे मैत्र आहेत तुझे, कारण हो ते वीर जारापर्यंत अजून आहेत. वीर जारापर्यंत मदन मोहन माझ्या बरोबर आहेत, हे अगदी सत्य आहे. आणि ह्या लोकांनी खरोखरी माझ्यावर खूप प्रेम केलं. नौशाद अजूनही ते इतक्या प्रेमाने बोलवतात किंवा बोलतात. असे लोक आता मिळत नाहीत. असे लोक आहेत ते खरोखरी. म्हणजे मी अजूनही मला या लोकांची आठवण झाली म्हणजे माझं मन असं भरून येतं. त्याचबरोबर म्हणजे जसे म्युझिक डायरेक्टर झाले तसे काही कवी जे अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये माझे पंडित नरेंद्र शर्मा, मी त्यांना पापाच म्हणायचे. वडिलांसारखेच ते माझ्यावर प्रेम करायचे. त्यांची मी अनेक गाणी गायली आणि त्यांच्या अतिशय चांगल्या गाण्यामधलं म्हणजे सत्यम शिवम सुंदरम हे त्यांचं पॉप्युलर गाणं आहे. त्याच्या आधी त्यांनी माझं गाणं केलं होतं ज्योती कलश छलके, ऐसे हैं सुख सपन हमारे, किंवा आणि अनेक गाणी त्यांनी माझ्यासाठी लिहिली. पण नुसती गाणी नाही, मला मुलीसारखं प्रेम करायचे. मी घरी त्यांच्या जायचे, मी त्यांच्याजवळ बसायचे. ते मला अनेक गोष्टी रामायणातल्या सांगायचे किंवा महाभारतातल्या, किंवा अशा गोष्टी त्यांनी मला शिकवल्या की ज्याच्यामुळे माझ्या जीवनात बराचसा फरक पडला. तर ते असे होते. त्यानंतर मग मजरू साहेब मला बहीण म्हणायचे. त्यांचं प्रेम तुला माहिती आहे, आपल्या घरी यायचे, तूच असायचाच तिथं आणि आपण अनेक वेळा त्यांच्या घरी जेवायला जात होतो. म्हणजे कोणीतरी आपल्या घरचं माणूस असावं तसं. मी एकदा आजारी झाले होते, तुला आठवत असेल, ते मला काहीतरी उलट्या फूड पॉइझनिंग सारखं झालं होतं. त्यावेळेला मजरू साहेब 3 महिने माझ्याजवळ येऊन बसायचे रोज, कामं सोडून. असं कोण करतं? म्हणजे खरोखरी मैत्र जीवाचे याला म्हणतात. शकील बदायनी त्यांच्याबरोबर मी काम केलं. शैलेंद्र हसरत हे पण माझ्यावर अतिशय प्रेम करायचे. नंतर साहिर लुधियानवी, साहेब साहेबांच्या घरी आपण जात होतो, त्यांनी तुझ्याबरोबर काम केलं. कैफी आझमी यांची माझी खूप अशी भेट होत नसे, पण त्यांची खरोखरी चांगली चांगली गाणी मी गायली. आणि त्यानंतर अगदी अलीकडच्या याच्यात तू म्हणशील तर राजेंद्र कृष्ण, त्यांना मी विसरले. ते पण मला बहिणीसारखंच मानायचे. भरत व्यास आणि कवी प्रदीप, ऐ मेरे वतन के लोगो हे त्यांचं गाणं मी गायलेलं होतं. आणि ते कसं गायले, ते हट्ट धरून बसले की तू गाच. मी गाणार नव्हते, पण त्यांनी सांगितलं नाही तुला हे गाणं गावंच लागणार लता, आणि त्यावेळेला मी ते गाणं गायले. तर हे लोक असे माझ्यावर सगळे खूप प्रेम करत गेले. हे ज्याने तुला शब्द दिलेत ते झालेत, ज्याने सुरात तुला दिली त्यांची पण तू नाव घेतली. पण तुझ्यावर जे गायलेत, माझ्याबरोबर गायले त्यांचा प्रश्नच नाही. कारण रफी, मुकेश भैया, किशोर कुमार, हेमंत दादा, मन्ना डे आणि त्यानंतर गीता दत्त, आत्ताच्या याच्यामध्ये सुद्धा सोनू निगम आहे किंवा
उदित नारायण किंवा अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, उषाताई पण, आणि उषा आणि आशा. आशा उषा तर आहेत त्याच्यात, आणि तू सुद्धा. म्हणजे आपले हे सगळेच माझ्या आणि माझे मला वाटतं मैत्र जीवाचे फार आहेत. पण हे सगळे आपण जरी धरले तरी याच्यात आणि 2 नावं मी सरले, S.P. बर्मन आणि R.D. बर्मन. R.D. बर्मन मला दीदी म्हणायचा, S.P. बर्मन मला मुलगी मानायचं. आणि R.D. तर काहीही त्याचं काम अडकलं की मला घरी बोलवून येऊन विचारायचा की दीदी मुझे ऐसा करना है, मैं क्या करूं, मुझे ऐसा करना है. इतका तो माझ्यावर प्रेम करायचा. आणि मला अजून आठवतं की ज्यावेळेला त्याचं लंडनला ऑपरेशन ठरलं हार्टचं, तर त्यांनी मला 1 दिवस आधी, मी पण लंडनमध्ये होते, त्यांनी मला निरोप पाठवला की माझ्या ऑपरेशनच्या आधी तुम्ही येऊन मला भेटा. आणि मी गेले भेटायला हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलमध्ये तो झोपला होता. तर मी म्हटलं, पंचम तू काळजी करू नकोस, तुला बरं वाटेल, तू का घाबरतोस. मला म्हणे नाही, मी तुम्हाला एवढ्यासाठी बोलवलं की उद्या माझं ऑपरेशन झाल्यावर समजा मी नसलो तर मग मला तुम्हाला बघायला नाही मिळणार, म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं. म्हणजे इतकं माझ्यावर ते लोक प्रेम करायचे. आणि रडायला लागला तो. तर असे लोक आता भेटणंच अशक्य आहे. पण दीदी, आता तुला सूर लोकांनी दिले, शब्द लोकांनी दिलेत, तुझ्याबरोबर द्वंद्व गीत जे माणसं गायली त्यांनी तुझे संगत केली, तुझ्यावर अनेक वादकांनी वाजवलेले आहे. म्हणजे मला आठवतं की हरिप्रसाद चौरसिया किंवा हरिप्रसाद चौरसिया. आणि तुला सांगते, मी फार भाग्यवान मुलगी आहे, माझ्या बरोबर अली अकबरजींनी वाचवलंय. सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहाणी, त्या माणसांनी माझ्यावर वाजवलंय. त्यानंतर पन्नालाल घोष, मैं पिया तेरी, तू माने या ना माने, त्याच्यामध्ये पन्नालाल घोषनी माझ्यावर वाजवलंय. नंतर सांता प्रसादजी, नंतर हलीम जाफर खान, शिवकुमार शर्मा, नंतर रवीजीने पण एका त्यांच्या गाण्यामध्ये वाजवलेलं आहे. आणि चुकून माझ्याकडनं काही नावं राहत असतील तर अल्ला रखाजींनी वाजवले. अल्ला रखाजींनी नुसतं वाजवलं नाही, अल्ला रखाजी म्युझिक डायरेक्टर होते. मी त्यांच्याकडे गाणं गायले, A.R. कुरेशी नावाने ते म्युझिक करायचे, तर त्यांच्याकडे मी गायले पण आहे. आणि मला एक गोष्ट शेवटी परत एकदा सांगते, कारण चूक होऊ शकते, आता इतके वर्ष मी काम करते, अनेक नावं राहिली असतील. मला असं वाटतं की कदाचित काही म्युझिक डायरेक्टर किंवा गाणी लिहिणारे जे कवी लोक आहेत त्यांची जी गाणी राहिली असतील, पण मला असं वाटतं की मास्टर गुलाम हैदर ते A.R. रहमान पर्यंत मी सगळ्या म्युझिक डायरेक्टर्सकडे गायलेले आहे. आणि पंडित नरेंद्र शर्मांपासून आजचे जे कोणी नवीन, आता बऱ्याचशा लोकांची नावं मला माहिती नाही, पण त्यांच्याकडे, म्हणजे कदाचित विसरले असेल तर आपले गुलजार साहेब, त्यांच्यापर्यंत मी सगळ्यांची गाणी गायलीत. आणि मी सगळ्यांनाच मैत्र जीवाचे समजते. हे झालं तुझ्या मिळालेली गोष्ट. पण ज्याला आपण निर्मिती म्हणतो, म्हणजे स्वतः निर्मिती क्षमता असणं, स्वतः काही निर्माण करून ते दुसऱ्याकडनं करून घेणं, हा एक विलक्षण मोठा भाग असतो. जो संगीतकाराला करावा लागतो, जो लेखकाला करावा लागतो. तर संगीत दिग्दर्शक या नात्याने तू चित्रपटात संगीत दिलेलं आहे, आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आनंद घर म्हणजे लता मंगेशकर, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. त्यातले तुझे काही अनुभव, कारण तिथे तुला असे अनेक मैत्र भेटे असणार. तुझा मदतनीस म्हणजे असिस्टंट मी होतो. आणि शांताबाई शेळकेंनी ती गाणी लिहिली होती. योगेश म्हणजे भालजी पेंढारकर होते. नाही, मी याच्यात नाव विसरले, म्हणजे शांताबाई शेळके, त्या म्हणजे माझ्या अतिशय जिवलग मैत्रीण होत्या, म्हणजे प्रश्नच नाही. त्या म्हणजे नुसत्या कवी म्हणून माझ्याकडे येत नसत, तर आपल्या घरचा कोणीतरी माणूस असावा तसा त्या माझ्याकडे येत असत. आणि त्यांच्या गाण्याने मला जे दुःख झालंय ते मी सांगू शकत नाही, तर मला वाईट वाटतं. त्या गेल्या त्याचं. माझे अनुभव असे काही फार मोठे नाही आहेत, कारण मी बाबांच्या पिक्चरला म्युझिक केलं. ते म्युझिक सुद्धा मी असं केलं की बाबांना
त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी मोहित्यांची मंजुळा सुरू केली त्यांना कोणी म्युझिक डायरेक्टर मिळेना, सगळे बिझी होते, बाबांना घाई होती. तर बाबांनी मला फोन केला, मी घरी होते मुंबईला आणि मुंबईहून त्यांचा फोन आल्यानंतर मी त्यांना विचारलं, म्हटलं काय बाबा काय प्रॉब्लेम आहे. तर मला म्हणाले लता मला म्युझिक डायरेक्टर मिळत नाही आणि मला गाणी लवकर करायची आहेत. तर मी असं गमतीने म्हटलं बाबा मी करू का. तर मला म्हणे तू नको करूस. म्हटलं का बाबा. तर म्हणे तू म्युझिक केलंस आणि जर माझं पिक्चर लहान असणार आणि जर लोकांनी तुला शिव्या घातल्या तर तुझं नाव केवढं आहे, तू लता मंगेशकर आहे. म्हटलं आपण नाव बदलून टाकू बाबा. तर मला म्हणे नाव काय बदलणार. म्हटलं आनंद घन नाव ठेवूया. असं मी गमतीनं बोलले आणि माझ्याकडे गाणी पाठवली त्यांनी आणि मी टेलिफोनवरनं त्यांना पहिलं गाणं म्हणून दाखवलं, बाई बाई मनमोराचा पिसारा. आणि ते म्हणाले छान आहे. त्याच्या अलीकडे खूप विकृतीकरण असं छान केलंय. गमतीदार का असतं ना, पण छान केलंय बाई बाई मना मोराचा. पण ते म्युझिक डायरेक्शन मध्ये मला म्हणजे पहिलं एकच झालं की मला सांगायचं नव्हतं कोणाला की मी म्युझिक करते. म्हणून मग तू त्यावेळेला नव्हताच मुंबईमध्ये, म्हणून मग मी डीडींना बोलवलं, म्हणजे दत्ता डावजेकरांना. आणि दत्ता डावजेकरांना मी रिक्वेस्ट केली, म्हटलं तुम्ही माझ्या बरोबर असिस्टंट मी म्हणत नाही तुम्हाला, पण माझ्याबरोबर काम कराल का. कारण म्हटलं कोणाला सांगू नका. ते म्हणाले मी काय सांगणार नाही कोणाला. आणि ते पिक्चर त्यांनी केलं आणि मग त्याच्यानंतर तू केलीस, गायलास पण तू त्याच्यामध्ये. पण कंपोजर म्हणून मी काय अशी मोठी नाही, गंमत म्हणून ठीक आहे. पण गंमत पण तू फार चांगली गाणी करून गेलेली आहे. नाही पण सगळी गाणी गाजलेली आहेत. पण त्याला मला ऐगणीच्या देवा तुला, नको देवराया मिस गायलेलं आहे, शिवरामी सरदार. ते मला अशी म्हणजे सुचली गाणी पावलं पडते पुढे. त्याच्यामध्ये मराठी पावलं पडते पुढे मध्ये मला तुला आठवत असेल की बाबाने गायलेत बघ शशी विकास आहे, ते तूच मला त्यावेळेला सुचवलंस की दीदी आपण हे याच्यात घालूया. बाबांची एक आठवण. आपण शेवटी असं लक्षात येतं की सगळं याच्यात शेवटी बाबा आहेतच. म्हणजे शेवटी असं मला वाटतं की आपण कुठेही फिरून जरी आलो, फिरून फिरून मध्ये निघती, त्याप्रमाणे जरी कुठेतरी आपण फेरा मारला जगाला, तरी शेवटी केंद्रबिंदू मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणजे बाबा हे असतात. आणि त्यांच्याकडनं मिळालेलं संगीत, त्यांच्याकडनं मिळालेले सूर, अगदी बरोबर, त्याचमुळे हे संपूर्ण आपलं संगीत विश्व उभं राहिलं आणि त्या विश्वामध्ये हे इतके सगळे मित्र आपल्याला भेटले. अगदी बरोबर. त्या सर्व ह्याच्यामध्ये असं वाटतं की हा सांगीतिक प्रवास बाबांचं बोट धरून झालेला आहे. त्यात बाबांना खूप दुःख भोगावे लागली आणि त्यांच्या जीवाचे जे मैत्री होते म्हणजे सूर, ते त्यांना फारच शेवटी त्रासदायक ठरलेत. तर तुझा संगीतातला असा काही अनुभव आहे का. मला संगीतामध्ये अनुभव तर येतातच, तुलाही त्याची कल्पना असेल की कधी माणूस फार दुःखी असतो, कधी फार आनंदात असतो. सूर आनंद देतात हे खरं आहे, सूर कधी कधी दुःखही खूप देतात, हेही मला मान्य आहे. पण तू जर असा विचार करशील जसं त्यांनी लिहिलंय, त्यांनी काय लिहिलंय मला एक्झॅक्टली कदाचित तुझ्या इतकं कळलं नसेल, पण ही निकामी आढ्यता का दाद द्या आणि शुद्ध व्हा. तर मला काय म्हणायचंय की ते म्हणतात की तुम्ही दाद द्या आणि शुद्ध व्हा, याचा अर्थ हा तर नाही ना की तुम्ही हवी तशी एका कलाकाराला दाद देत नाही, असा तर त्याचा अर्थ नाही ना. जर हा अर्थ असेल तर ह्या अर्थातनं मी बाहेर पडले. कारण आतापर्यंत मी चांगलं गायले वाईट गायले तरी पब्लिकने मला दाद दिली आहे भरपूर, असं मला वाटतं. बरोबर आहे. पण मैफलीची साथा मा दैवयोगे लाभली, तर हे तुला दैवयोगेच लाभलेलं आहे. पण मी मानते तू जे गायलीस त्याला खरंच रसिकांनी, श्रोत्यांनी, विद्वानांनी, गुरुजनांनी पण मनमोकळेपणे दाद दिलेली आहे, हे भाग्य लागतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मला हे मान्य आहे की याच्यामध्ये कुठलाही जो आर्टिस्ट असतो हा स्वतःच्या बाबतीत कधी म्हणजे ज्याला हा झाला आता आपल्याला सगळं मिळालं आता काही गरज नाही असं त्याच्यात नसतं.
तोच आर्टिस्ट असतो. म्हणजे आपलं कुठेतरी रुखरुख राहते. जशी मला एक रुखरुख आहे की आपण क्लासिकल नाही गाऊ शकलो. का गाऊ शकलो नाही? कारण लवकर काम करावं लागलं, फिल्म इंडस्ट्री जावं लागलं आणि जो रियाज करायला पाहिजे तो मला करायला मिळाला नाही आणि ह्या कामाकडे लक्ष द्यावं लागलं. तर ही रुखरुख मला कायम आहे, हे मला मान्य आहे. पण मला जे मिळालं ते मी आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त मिळालं असं मला नेहमी वाटतं. ह्या गाण्याच्या शेवटी कसा त्याने शब्द वापरलाय की सूर नोहे तीर कंठी लागलेला हा शापसा. तर हे जे सूर आहेत हे तुझ्या कंठामध्ये तीरासारखेच लागलेले आहेत. गिरस्ती पण असं म्हटलेलं आहे की ही सुरांची कट्यार तुझ्या काळजात तुझ्या गळ्यात कुणी खुपसली, असं गिरस्ती पण म्हटलंय. हे पण असं म्हणतायत. तर खरंच सूर इतके तिखट असतात का, तीरा इतके का? ते जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की मैत्र जीवांचे. मला सूर तिखट वाटत नाही किंवा त्यांनी जे म्हटलं आहे तीरकंठी, मला नाही वाटत. ही एक देणगी आहे देवाची, मैत्री जीवांचे. मैत्री जीवाची फार मोठी देणगी आहे. जे माणूस काम करतो ना ती त्याची कृपा आहे. आणि याच्यामध्ये आम्हाला आज इतक्या उंचावर ठेवणारे जे आहेत रसिक, ऐकणारे, 65 वर्ष 65 वर्ष ऐकतायत. आणि मला असं वाटतं की हे सगळं जे मिळालेलं आहे याला असं उचलून धरण्यामध्ये जर कोणी आपल्याला मदत केलेली आहे तर ती ऐकणाऱ्यांनी. आपल्याला ज्यांनी ऐकलं आणि आपल्याला आज जे डोक्यावर धरलंय ते जे ऐकणारे रसिक आहेत, जे त्यांना म्युझिकवर ज्यांचं प्रेम आहे आणि जे मंगेशकरांवर एवढं प्रेम करतात, सर्व मंगेशकरांवरती, त्या जनतेचे खरे आम्ही आभारी आहोत आणि ते आमचे मित्र आहेत.